सर्वांना नमस्कार। दुर्गा पर्व महिलांचा सन्मान करू सर्व या सदराखाली वर्ष तिसरे आपण भारतातले वीर महापुरुष आणि त्यांना घडवत असताना दुर्गेचा अवतार म्हणून या महापुरुषांसोबत ज्यांनी भक्कमपणे आपलं आयुष्य खर्ची घातलं आणि त्या महापुरुषांच्या एकंदरीत जीवनाला ज्या महिलेमुळे आकार मिळाला ती महिला आणि तो महापुरुष आपण समजून घेतो आहोत। आज असाच एक विश्वमानव ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे स्त्रीविषयक विचार पहिल्यांदा आपण समजून घेणार आहोत। बाबासाहेबांनी स्त्रीविषयक विचार नुसते मांडले नाहीत तर ते आपल्या लेखणीच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेमध्ये पानापानामध्ये परावर्तित करून खऱ्या अर्थाने स्त्रियांना सन्मान देण्याचं काम 21व्या शतकामध्ये बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे। मग ते स्त्रियांना भाषण स्वातंत्र्य असेल, स्त्रियांना लिखाण स्वातंत्र्य असेल, स्त्रियांना अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य असेल, स्त्रियांना त्यांच्या आईवडिलांच्या संपत्तीमध्ये अर्धा वाटा मिळण्याचं स्वातंत्र्य असेल, स्त्रियांना घरगुती हिंसाचारापासून संरक्षण देण्याचं स्वातंत्र्य असेल, स्त्रियांना अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कायद्याचं वलय देऊन सुरक्षा कवच प्रदान करून नुसतं मुखामध्ये स्त्रीला देवीचा दर्जा न देता स्त्रीला एखाद्या देवतेचा दर्जा देऊन त्या स्त्रीचा सन्मान न करता प्रत्यक्षामध्ये स्त्री स्वातंत्र्य देऊन या स्त्रियांना मुक्तीचे पंख देण्याचं आणि चौफेर सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर जात असताना कायद्याचा भक्कमपणे आधार देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी केलेलं आहे। त्यांचे स्त्रीविषयक विचार अतिशय पुरोगामी विचाराचे आहेत। स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रामध्ये समान हक्क आणि अधिकार मिळाला पाहिजे, त्यांना सार्वजनिक ठिकाणी सन्मानाची, समतेची आणि समानतेची वागणूक मिळाली पाहिजे अशा पद्धतीचा विचार त्यांनी घटनेच्या माध्यमातून मांडला आणि त्या विचारावर आज स्त्रियांना 50% आरक्षण राजकीय क्षेत्रामधून सुद्धा देण्याचं घटनेच्या अनुषंगाने मुळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तर पहिलं महाराष्ट्र असं राज्य आहे ज्या महाराष्ट्राने स्त्रियांना 33% 50% स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण मिळालं। आज संसदेमध्ये सुद्धा 50% आरक्षणाचा कायदा पारित झालेला आहे। त्याची अंमलबजावणी येणाऱ्या काळामध्ये नक्कीच होईल, पण ती अंमलबजावणी कधी होईल जेव्हा प्रत्येक स्त्रीचा या भारतामध्ये सन्मान होईल आणि अशा पद्धतीचा सन्मान झाला पाहिजे। त्यांना त्यांचं स्वप्न, त्यांच्या आशा आकांक्षा आणि त्यांचं जगणं सुंदर, सोपं, सहज करण्यासाठी बाबासाहेबांनी केलेलं कार्य अतिशय महत्वपूर्ण आहे आणि त्याच कार्याला भक्कमपणे साथ कोणी दिली असेल तर ती माता रमाई यांनी दिली। अत्यंत कष्ट करून बाबासाहेब परदेशामध्ये जेव्हा शिकायला गेले होते तेव्हा घरातल्या सगळ्या परिस्थितीला, बिकट परिस्थितीला सामोरं जाऊन माता रमाईने जी भक्कमपणे बाबासाहेबांना साथ दिली त्या साथीमुळे निश्चितच बाबासाहेबांना काम करण्यामध्ये हुरूप आला, बळ मिळालं। एक वैचारिक अधिष्ठान परिपक्व करण्यासाठी बाबासाहेबांना जो वेळ मिळाला त्या वेळेच्या पाठीमागे जी माऊली भक्कमपणे उभी आहे, मग ती संकटामध्ये होती, दुःखामध्ये होती, संघर्षाच्या काळामध्ये होती आणि अशी माऊली ही माता रमाई ज्यांच्यामुळे बाबासाहेब आज आपल्या समोर एक युगपुरुष म्हणून, विश्वरत्न म्हणून जेव्हा समोर येतात तेव्हा माता रमाईचे त्याग आणि कष्ट आपण समजून घेऊन ही 21व्या शतकातली खऱ्या अर्थाने दुर्गा जी आदिशक्ती म्हणून आपण पाहतो आहोत ती बाबासाहेबांच्या आयुष्यातली माता रमाई होती।